नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहेत। बघा, SSC बोर्डचा 10th मॅथ फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.3 आणि सॉल्व करायचे आपल्याला कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड। या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट प्रश्नपत्रिकेमध्ये छापून येतं आणि उल्लेख असतो की सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड। तर बघूया आता कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे प्रॅक्टिस सेटमध्ये x² + x - 20 = 0। या ठिकाणी हे गिवन इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ax² + bx + c या फॉर्ममध्ये। ओके, मग आपल्याला काय करायचं आहे आता फर्स्ट टर्म आहे LHSचे आणि थर्ड आपल्याला फाइंड करायचं आहे। बघूया कशा पद्धतीनं। म्हणून या ठिकाणी x² + x हे 2 टर्म आहे आणि थर्ड आपल्याला कंप्लीट स्क्वेअर करण्यासाठी फाइंड करायचं आहे। तर याला तुम्हाला काय करायचं, कम्पेअर विथ याला करायचं x² + 2xy याच्याशी याला कम्पेअर करायचं। देअरफॉर x² + x विथ कम्पेअर विथ x² + 2xy। ओके, देअरफॉर ट्वाइस xy = x, therefore 2y = आता या ठिकाणी x / x येऊन जाणार, म्हणजे हे कट होऊन जाईल। ओके, म्हणजे इथं किती राहील 1, therefore 2y = 1, y = 1/2। आता या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे। मग याचा स्क्वेअर करायचा आहे, स्क्वेअर ऑफ द बोथ साइड, स्क्वेअर ऑन बोथ साइड। ओके, मग याचा स्क्वेअर करू आपण। देअरफॉर y² = 1 स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर किती येणार 4। ओके, मग आता याची y ची किंमत आहे, y ची जी व्हॅल्यू आहे आलेली ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची। बघा या ठिकाणी मी लिहितो x² + x + 1/4। दिस is the perfect square, is a perfect square trinomial। ओके विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत समजलं असेल। आता काय करायचं बघा, आता आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे x² + x - 20 = 0, त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे y² ची 1/4 त्याच्यामध्ये ॲड करायची आणि सबस्ट्रॅक्ट करायची। बघा x² + x + 1/4 - 1/4 - 20 / 1 = 0। अशा पद्धतीने आपण 1/4 काय केलेलं आहे, प्लस केलेलं आहे आणि मायनस केलेलं आहे। मग या ठिकाणी बघा x² + x + 1/2 हे एक ट्रायनॉमियल आलेलं आहे। ओके, मग आता या ठिकाणी 1/4चं स्क्वेअर रूट किती आहे 1/2 आणि या ठिकाणी x² आहे म्हणजेच x, याला काय करू आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे इथं आपण a + bचा स्क्वेअर जसं त्याचं फॅक्टर लिहितो, एक्सपांड करतो, त्या पद्धतीने आपण इथं हे बनवलेलं आहे। आणि मायनस आता इथं 1/4। ओके, 1/4 आता मायनस काय होऊन जाईल प्लस 20 / 1 = 0। या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करू आपण, 1/2चा स्क्वेअर मायनस इथं 1 1 * 1 20 4 * 80 / 1 ब्रॅकेट क्लोज = 0। देअरफॉर x + 1/2चा स्क्वेअर मायनस 81 4 बेस 4 = 0। मग आता 81 कशाचा स्क्वेअर आहे, मग याला आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये लिहूया, x + 1/2 स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये 9/2चा स्क्वेअर = 0। म्हणजे आपण त्याला काय केलेलं आहे फॉर्म्युलामध्ये त्या ठिकाणी त्याला स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये लिहिलं 9/2चा स्क्वेअर। आता या ठिकाणी a चा स्क्वेअर मायनस bचा स्क्वेअर हा फॉर्म्युला इथं यूज करायचा। ओके, कोणता
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे ना. याचा आपण यूज करूया. म्हणजे इथं एक्स प्लस 1/2 प्लस 9/2 हा झाला पहिला फॅक्टर. त्याच्यानंतर दुसरा आहे एक्स प्लस 1/2 मायनस 9/2 इज इक्वल टू 0. बघा आता या ठिकाणी इथं 2 टू बेस सारखा आहे म्हणून एक्स प्लस 10/2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 9 आहे. ओके, म्हणजे किती येईन ते -8/2 इज इक्वल टू 0. आता इथं भाग जातो आहे ना, डिवाईड होतं, देऊन द्यायचं. एक्स प्लस 5 आणि सेकंडमध्ये एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू -5 और x minus 4 is equal to 0, therefore x is equal to plus 4. Then the answer आपण या ठिकाणी लिहू शकतो -5, 4 add the root of the given quadratic equation. अशा पद्धतीने आपण हे पूर्णतः 3 ते 4 मार्काचं उदाहरण या ठिकाणी बघितलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्या समोर आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0 इज द स्टँडर्ड फॉर्ममध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग आता त्या ठिकाणी आपण सोल्युशन बघणार आहोत. ओके, सोल्युशनमध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते परत राईट करायचं या ठिकाणी. त्याच्यानंतर याला कम्पेअर करायचं. आता compare the x square plus 2x with the compare x square plus twice xy. Therefore 2xy is equal to 2y. 2x या ठिकाणी 2x दिलेला आहे तेच आपण इथे घेतलेलं आहे. Therefore या ठिकाणी y is equal to काय येणार मग y is equal to 2x divided by 2x. therefore y is equal to किती येणार 1. आता ही 1 ची व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे. ओके, देन एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स प्लस 1 is a perfect ट्रायनॉमियल आहे ना, म्हणजे पॉलिनॉमियल त्या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. ओके, मग एक्झाम्पल आपण हे परत लिहूया. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0 हे दिलेलं आपल्याला इक्वेशन आहे. त्या ठिकाणी आपल्याला 1 जे आलेलं आहे, हे जे 1 आलेलं आहे ते आपल्याला त्याच्यात एकदा ॲड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. बघा या ठिकाणी आता याचा ग्रुप करू. 1चं या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे एक्स प्लस 1चा स्क्वेअर मायनस आता या ठिकाणी -1 आणि -5 म्हणजे किती होतात इथं 6 इज इक्वल टू 0. आता हे 6 कशाचं स्क्वेअर रूट आहे का नाही. मग अशा वेळेस काय करू आपण आहे ना, या ठिकाणी याला इन्सर्टमध्ये टाकू. ओके, इन्सर्ट ऑफ 6 करणीमध्ये टाकलं आपण त्याला, म्हणजे हे याचा ऑर्डर फॉर्म आणि हे कट झालं की म्हणजे 6 आन्सर येतं. ओके, मग या ठिकाणी परत आपण फॉर्म्युला यूज करू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, म्हणजे एक्स प्लस 1 प्लस इन्सर्ट ऑफ 6 सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 मायनस इन्सर्ट ऑफ 6 इज इक्वल टू 0. देन एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 प्लस इन्सर्ट ऑफ 6 इज इक्वल टू 0 और x plus 1 minus inside of 6 is equal to 0. Therefore x is equal to -1 minus inside of 6 or x is equal to -1 plus inside of 6. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन या ठिकाणी मिळालेलं आहे. Therefore आन्सर या ठिकाणी लिहायचं -1 minus inside of 6, -1 plus inside of 6 are the root of quadratic इक्वेशन. अशा पद्धतीने आपण छानपैकी उदाहरण बघितलेलं आहे. बघा थर्ड नंबरचं या ठिकाणी एक्झाम्पल आहे m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3 असं एक्झाम्पल दिलेलं आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का विद्यार्थी मित्रांनो, तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. मग त्याला लिहायचं म्हणजे m स्क्वेअर मायनस 5m प्लस 3 इज इक्वल टू 0.
हे झालं त्याचं स्टँडर्ड फॉर्म. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी -5m असल्यामुळे m² - 5m कम्पेअर तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे ना, कम्पेअर करायचं आहे. m² - 5m कम्पेअर विथ compare with m² - 2mn. ओके, m² - 2mn. या ठिकाणी प्लस होतं म्हणून प्लस आपण अगोदर पाहिलं होतं, पण या ठिकाणी मायनस असल्यामुळे ते काही -2mn. जसं व्हेरिएबल आलं तसं या ठिकाणी यूज करायचं. देन -2mn is equal to -5m. Therefore n is equal to -5m divided by -2m. ओके, या ठिकाणी m का होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, m कॅन्सल होऊन जाईल. देन मायनस मायनस असल्यामुळे काय होऊन जाईल, हे प्लस प्लस. देअरफॉर n इज इक्वल टू 5/2. त्याचा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे n² इज इक्वल टू 20/5/, या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहू 25/4. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आन्सर आलेला आहे बघा, m² - 5m + 25/4. ओके, इज अ परफेक्ट ट्रायनॉमियल. मग आता याचा यूज करायचा, m² - 5m + 3 हे आपल्याला दिलेलं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये मग +25/4 आणि -25/4 + 3 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा, आता इथं याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे म्हणजे m - 5/2चा स्क्वेअर मायनस, आता या ठिकाणी 25/4 आहे, मायनस प्लस का होऊन जाईल -3/1 इज इक्वल टू 0. ओके, आता इथं बघा बेस इथं 4 आहे, इथं 1 आहे, इथं 4 आहे, इथं 1 आहे, म्हणजे इथं 3 आहे, 3/1 आहे. म्हणजे इथं 4 करायचं असेल तर आपण याला काय करू, 4 न मल्टिप्लाय करू. ओके, म्हणजे इथं काय येईल, m - 5/2चा स्क्वेअर मायनस 20/4 मायनस 12/4 इज इक्वल टू 0. यात इथं बेस सारखा असल्यामुळे 25 - 2 या ठिकाणी आपल्याला करावे लागेल. म्हणजे काय सोल्युशन येणार विद्यार्थी मित्रांनो, 13/4 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी 13² नंबर आहे का, नाही आहे, म्हणून आपण त्याला काय करू, इन्स्टेड ऑफ 13 मध्ये टाकू आणि पुढचं स्क्वेअर रूट किती लिहू, 2. मग आता फॅक्टरीज फॉर्म्युला इथं यूज करायचा म्हणजे एकदा प्लस आणि एकदा मायनस. देअरफॉर m - 5/2 प्लस इन्स्टेड ऑफ 13/2 सेकंड ब्रॅकेटमध्ये m - 5/2 मायनस इन्स्टेड ऑफ 13/2 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. म्हणून आपण आता या ठिकाणी परत या ठिकाणी आपण m - 5/2 प्लस इन्स्टेड ऑफ 13/2 इज इक्वल टू 0 असं आपण लिहिणार आहे. म्हणजे आपल्याला mची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे, फॅक्टर काढायचा आहे. m इज इक्वल टू, मायनस असेल तर तिकडे होऊन जाईल प्लस. ओके, मायनस इन्स्टेड ऑफ 13 डिवायडेड बाय किती येणार, 2. देन ऑरमध्ये आपण या ठिकाणी लिहू m - 5/2 मायनस इन्स्टेड ऑफ 13/2. देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 प्लस instead of 13/2. Therefore m is equal to 5 plus instead of 13/2. म्हणजे आपण या ठिकाणी आन्सर इथे लिहू शकतो 5 मायनस instead of 13/2 कॉमा 5 plus instead of 13/2 are the root of quadratic equation. अशा पद्धतीने आपण हे सुंदरसे गणित इथं सॉल्व केलेलं आहे. 4th नंबरचा एक्झाम्पल आहे 9y² - 12y + 2 = 0. या ठिकाणी y² अगोदर कोएफिशियंट आहे, या ठिकाणी सहगुणक आहे. मग कसं सॉल्व करायचं बघूया. एक नवीन एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी.
दिलेलं एक्झाम्पल आहे 9y² - 12y + 2 = 0. आता या ठिकाणी 9 नाही आहे, तर हे 9 आपल्याला कॅन्सल करायचं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लिहू डिवाइड बोथ साईड बाय 9. 9 त्याला डिवाइड करू म्हणजे 9y² / 9 - 12/9y + 2/9 = 0/9. इथं कट होऊन जाईल म्हणजे ते y² - 12/9y + 2/9 = 0. इज अ स्टँडर्ड इक्वेशन या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. मग देन इन कम्पेअर विथ, आता याला कम्पेअर कसं करायचं बघा. y² - 12/9y. हां, आता या ठिकाणी एक आपण थोडंसं चेंज करूया. इथं 12 आणि 9 आहे. ओके, मग याला आपल्याला डिवाइड करता येते किती ना 3 ना, म्हणजे y² - 4 3 = 12, आपलं 3 4 = 12 आणि 3 3 = 9 + 2/9y असं आपण या ठिकाणी स्टँडर्ड इक्वेशन लिहिलेलं आहे. ओके, कम्पेअर करायचं आपल्याला y² - 4/3y विथ, या ठिकाणी कम्पेअर आपण इथं करूया y² - 2yz, आपण z या ठिकाणी वापरू. ओके, देन -2yz = -4/3y. देन आता इथं z = -4y / 3 मल्टिप्लाय, आता या ठिकाणी z वापरायचं म्हणजे -2y इथं खाली येणार. ओके, म्हणजे y कॅन्सल, 2 2 = 4, नंतर मायनस का होऊन जाईल प्लस. देअरफॉर z = या ठिकाणी येणार 2/3. ओके, मग याचा स्क्वेअर करू आपण 4/9, म्हणजे 4/9 आपल्याला इथं ॲड करायचे. ओके, देन y² + 4/3y + 4/9 = 0. is a perfect square trinomial. मग आता आपल्याला दिलेलं इक्वेशन कोणतं आहे ते आपण बघूया. काय दिलेलं होतं आपल्याला, y², सॉरी या ठिकाणी मायनस आहे. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला आहे y² - 4y / 3 + 2/9 = 0. आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी 4/9 आलेले ते त्याच्यामध्ये ॲड करायची. ओके, देन y² - 4y / 3 + 4/9 - 4/9 + 2/9 = 0. ओके, अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी, आता या ठिकाणी याचं ट्रायनॉमियल करायचे म्हणजे y - 2/3 चा स्क्वेअर इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. ओके, देन मायनस, आता या ठिकाणी मायनस असल्यामुळे 4/9 प्लस मायनस का होऊन जाईल -2/9 = 0. आता इथं 4/-2 आहे म्हणजेच काय येईल 2/9 स्क्वेअर = 0. ओके, मग आता या ठिकाणी याचं स्क्वेअर रूट आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत. म्हणजे y - 2/3 स्क्वेअर मायनस, आता 2चा स्क्वेअर निघतो का नाही, 9चा स्क्वेअर किती आहे, स्क्वेअर रूट किती आहे 3 = 0. आता याला a² - b² चा यूज करून आपल्याला इथं आपण सोल्युशन लिहिणार आहोत. ओके, देन y - 2/3 प्लस instead of 2 / 3 is the first bracket. Then another bracket is y - 2/3 minus instead of 2/3 = 0. Then separately आता आपण y - 2 / 3 plus
instead of 2 divided by 3 is equal to 0. Therefore y is equal to, आता या ठिकाणी याचा हे कसा आहे, बेस कसा आहे, सारखा आहे. Therefore y is equal to मायनस प्लस होऊन जाईल, प्लसचं का होऊन जाईल मायनस, आणि डिवायडेड बाय किती 3. ओके. आता या ठिकाणी और y मायनस 2/3 मायनस इन्स्टेड ऑफ 2/3 इज इक्वल टू 0. इथं कसा आहे, बेस सारखा आहे. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस, इथं इकडं प्लस होऊन जाईल, प्लस इथं इकडे आल्यावर का होऊन जाईल मायनस, इथं इकडे आल्यावर का होऊन जाईल प्लस, इन्स्टेड ऑफ 2 डिवायडेड बाय 3. या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. देअरफॉर आन्सर आपण लिहिणार आहोत 2 मायनस इन्स्टेड ऑफ 2 डिवायडेड बाय 3 कॉमा 2 प्लस इन्स्टेड ऑफ 2 डिवायडेड बाय 3 ॲट द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण हे छानसं उदाहरण या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. 5th गणित एक्झाम्पल आपल्यासमोर आहे. कम्प्लीट स्क्वेअर मेथडचं 2y² + 9y + 10 इज इक्वल टू 0 असं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. मग इथं डिवाइड द बोथ साईड बाय 2 आपण इथं करणार आहोत. म्हणजे 2 ने डिवाइड केल्यावर काही y² + 9/2y + 2 5 किती येणार 10, म्हणजे 5 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं हे फर्स्ट आपण स्टेप स्टँडर्ड फॉर्ममध्ये इथं लिहिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर कम्पेअर विथ करायचं आहे त्याला. कम्पेअर y² + 9/2y कम्पेअर विथ, या ठिकाणी काय करायचं आहे, y² + 2xy. xyच्या ऐवजी आपण काय घेऊ, yz घेऊ. काय घेऊ, yz. देअरफॉर + 2yz इज इक्वल टू 9/2y. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपल्याला झेडची किंमत काढायची आहे. 9/2y मल्टिप्लाय 1 डिवायडेड बाय 2y. ओके. म्हणजे या ठिकाणी y कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय 9/4. आता आपण झेडचा स्क्वेअर करू, म्हणजे 81 डिवायडेड बाय 16. या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर आलेला आहे. म्हणजेच y² + 9/2y + 81/16 इज इक्वल टू 0 is a perfect ट्रायनॉमियल. मग आता आपल्याला याचा यूज करायचा आहे. पुढे दिलेलं आपल्याला इक्वेशन आहे y² + 9/2y + 5 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपल्याला हा नंबर काय करायचा आहे, 81/16 ॲड करायचं आहे आणि सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके. देन मायनस 81/16 + 5 इज इक्वल टू 0. ओके. म्हणजे आपण इथं काय करतो, y² प्लस या ठिकाणी 81चं स्क्वेअर रूट काढतो 9 आणि 16चं किती करतो 4चा स्क्वेअर मायनस. आता या ठिकाणी 81/16 हे मायनस प्लस होऊन जाईल -5/1 इज इक्वल टू 0. म्हणजे आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू किंवा बेस आपण काय करू, इक्वल करूया, है ना. म्हणजे किती येईल ते 81 डिवायडेड बाय 16 मायनस 16 आपण त्याला 16 5,080 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू 0. ओके. या ठिकाणी काही y + 9/4चा स्क्वेअर मायनस 81मधून 80 काढा, म्हणजे 1/16 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला याला स्क्वेअर नंबरमध्ये करायचं आहे. म्हणजे y + 9/4चा स्क्वेअर मायनस 1/4चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी आपण फॅक्टराइज फॉर्म्युला यूज करणार आहोत. म्हणजे इन ब्रॅकेटमध्ये y + 9/4 + 1/4, सेकंड ब्रॅकेटमध्ये y + 9/4 - 1/4 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत आलेलो आहोत. देन हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. y + 9 + 1 किती होणार 10/4. सेकंडमध्ये y, आता इथं 9मधून 1 गेला, किती होता 8 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 0. आता इथं आपण जर y प्लस इथं फॅक्टर तिचे डिवाइड केले तर 5/2 आणि सेकंडमध्ये y +
4 2 जार 8 इज इक्वल टू 0. म्हणजे y प्लस 5/2 इज इक्वल टू 0. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 5/2. और मध्ये आपण लिहू शकतो y प्लस 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 2. ओके, या ठिकाणी आपण छानपैकी सोल्युशन आन्सर लिहू शकतो. -5/2, -2 are the root of quadratic इक्वेशन. अशापैकी आपण छानपैकी 5th नंबरचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आहे याचा विचार केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत 6 नंबरचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 नंबरचं एक्झाम्पल आहे 5x² इज इक्वल टू 4x + 7. या ठिकाणी एक्झाम्पल मी डबल लिहितो. 5x² इज इक्वल टू 4x + 7. याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण सर्वात पहिले लिहूया. 5x² - 4x - 7 इज इक्वल टू 0. या ठिकाणी 5 आपल्याला काय करायचं आहे, कॅन्सल करायचं आहे. त्याच्यामुळे डिवाइड बोथ साईड बाय 5. 5ने आपण त्याला डिवाइड करू. देअरफॉर काय नाही, x² - 4/5x - 7/5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपण कंपेअर करू x² - 4/5x विथ ओके, कंपेअर विथ आपण करणार आहोत x² - 2xy. ओके, म्हणजे या ठिकाणी -2xy इज इक्वल टू -4x डिवाइडेड बाय 5. देअरफॉर y इज इक्वल टू -4x डिवाइडेड बाय 5 मल्टिप्लाय 1 डिवाइडेड बाय -2x. ओके, म्हणजे इथं मायनस प्लस होऊन जाईल. 2ला कॅन्सल, 4ला कॅन्सल केलं तर काय येणार, 2 येणार. x कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय येईल, 5. ओके, y इज इक्वल टू किती येणार, 2/5. मग आपण याचा स्क्वेअर करू. y² इज इक्वल टू 4/25. मग आपण या ठिकाणी ॲड करूया त्याला. ओके, म्हणजे काय येईल, x² + 4/5 x² मायनस 4/5x + 4 डिवाइडेड बाय 25 इज इक्वल टू 0 नाही. 4/25 is a perfect trinomial. ओके, इज अ परफेक्ट ट्रायनॉमियल. देअरफॉर आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं x² - 4x डिवाइडेड बाय 5 - 7/5 इज इक्वल टू 0. आता हे 4/25 याच्यामध्ये ॲड करायची एकदा, आणि एकदा काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायची. देन या ठिकाणी आता याचं स्क्वेअर रूट आपण काढतो. 2/5चा स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेटमध्ये 4/25 मायनस का होऊन जाईल, प्लस इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे किंवा बेस आर इक्वल करायचं असल्यामुळे इथं 5ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं येणार 7/5 = 35 डिवाइडेड बाय 5/5 = 25. मग 35 + 4 किती येणार, 39. 39 डिवाइडेड बाय 25 इज इक्वल टू 0. आता 39 स्क्वेअर नंबर आहे का विद्यार्थी मित्रांनो, नाही. मग आपण काय करतो, त्याला राईट स्क्वेअर फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे इन्स्टेड ऑफ 39 डिवाइडेड बाय 5चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे ते या ठिकाणी फॅक्टराइज फॉर्म्युला इथं आपण यूज करूया. म्हणजेच x - 2/5 प्लस इन्स्टेड ऑफ 39 डिवाइडेड बाय 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये x - 2/5 मायनस इन्स्टेड ऑफ 39 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 0. आपण त्याला सेपरेट या ठिकाणी लिहूया. x - 2/5 प्लस इन्स्टेड ऑफ 39 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी छेद सारखे असल्यामुळे x - 2 प्लस इन्स्टेड ऑफ 39 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 0 असं पण इथे लिहू शकतो.
मग त्या प्लसला का आता ही व्हॅल्यू आपल्याला इकडे आणायची, म्हणजे लेफ्टला आणायची, राईटला आणायची. ओके, म्हणजे काय मायनसचं प्लस होऊन जाईल, प्लसचं का होऊन जाईल मायनस. और आता या ठिकाणी बघा x -2/5 मायनस इन्स्टेड ऑफ 39/5 इज इक्वल टू 0. इथं बेस इक्वल असल्यामुळे मग आता हे LHS RHS मध्ये आणायचं आपल्याला, म्हणजे इथं येईल मायनसचं +2 मायनसचं का होऊन जाईल प्लस इन्स्टेड ऑफ 39 डिवायडेड बाय 5. म्हणजे या ठिकाणी आपण आन्सर लिहू शकतो 2 मायनस इन्स्टेड ऑफ 39 डिवायडेड बाय 5 कॉमा 2 प्लस इन्स्टेड ऑफ 39 डिवायडेड बाय 5 आर द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण कंप्लीट स्क्वेअर मेथडचे टोटली एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. अशा पद्धतीनं माझ्या चॅनलला लाईक करा आणि नक्की कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचे उदाहरणं मी सॉल्व करून दाखवलेले आहे. छान पद्धतीनं त्याचा अभ्यास करा आणि नक्की 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 व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. ओके, बाय.